आलेल्या हो दादा हो सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या अधिकाऱ्यांचे आम्ही उत्सव कमिटीतर्फे स्वागत करतोय. त्यांनी या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचंय. कोंढारे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. कोंढरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. फोटोला पुष्पहार अर्पण करतील आकाश पाटील साहेब यांना मी विनंती करेल. त्यांनी भगवान बुद्धांच्या त्यानंतर गुंडरे साहेब शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचे. यानंतर अमित भगत साहेब यांना मी विनंती करेन त्यांनी माता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्प राजपालंगे साहेब या, तुम्हाला विनंती आहे तुम्ही या. महापुरुषांच्या फोटोंना पुष्पहार अर्पण करताना जरा शूज एक साईडला काढा. की त्यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. यानंतर वैद्य साहेब यांना विनंती करेन त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचं. भावसार साहेब कुठे असतील त्यांना विनंती आहे त्यांनी त्वरित मंचावर यायचं आहे. भावसार मंगेश इथे रूम मध्ये भावसार साहेब आहेत का बघा. वरती गेले तिथे बघा ना त्या रूम मध्ये. साहेब यांना मी विनंती करेन की त्यांनी दीप प्रज्वलित करायचं आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षता लंकेश साहेब यांचं मी नाव जाहीर करतो. लंकेश साहेब आता सर्वांनी उभं राहायचं आहे. ज्या ठिकाणी तुम्ही बसलेले आहेत आपण त्रिशरण पंचशील सर्वांनी ग्रहण करायचं आहे. सर्व नमामि धम्मं नमामि संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बोला सर्वांनी. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स.
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु साधु साधु। सर्व अधिकारी वर्ग तसेच कर्मचारी फॅन बंद करायला करतोय. हॅलो करतोय. उशीर पण बराच झालेला आहे. बघतो ओके. या भारत देशात सर्वात प्रथम यज्ञयाग आणि कर्मकांडावरती प्रहार करणारे आणि संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देऊन अत्तदीप भव म्हणजे तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार असा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, त्यानंतर शेतकऱ्यांच्या पिकाच्या देठाला देखील स्पर्श करायचा नाही असा कडक आदेश देणारे कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ, गंगाराम कांबळे नावाच्या एका मातंग अस्पृश्य मातंग समाजाच्या माणसाला हॉटेल टाकण्यासाठी म्हणजे स्वाभिमानी आणि स्वावलंबी जीवन जगण्यासाठी हॉटेल टाकून सर्वतोपरी मदत करणारे आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, माता अहिल्यामाई होळकर, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले हा महान संदेश देणारे महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, 32 डिग्री 9 भाषांचं ज्ञान आणि ज्यांच्या लायब्ररीमध्ये 50,000 पुस्तकांचा संच आहे, ज्यांनी इतिहास केवळ वाचला नाही तर ह्या जगामध्ये इतिहास घडवणारे आणि ज्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मूल मंत्र देणारे विश्वरत्न, भारतरत्न, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यानंतर माता रमाई, माता भीमाई, जग बदल घालून घावं, सांगुनी गेले माझं भीमराव. ही पृथ्वी कोणत्याही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून ती शोषित, पीडित, कष्टकरी लोकांच्या तळ हातावर तरलेली आहे. ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है असे सामाजिक जागृतीपर स्लोगन देणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, ज्यांना विद्येची, ज्यांना स्वच्छतेची देवता समजलं जातं, ज्यांनी कर्मकांड आणि अंधश्रद्धेवरती निरंतर प्रहार करून आपल्या कीर्तनातून
निरंतर लोकजागृती करणारे संत गाडगे महाराज या सर्व मूलनिवासी बहुजन महापुरुषांना प्रथम वंदन करतो, अभिवादन करतो। तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका देवनार शपनभूमी उत्सव कमिटीतर्फे आज दिनांक 20 मे 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव या ठिकाणी आपण साजरा करतो आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वास्तविक नितीन परब साहेब येणार होते, पण ते येऊ शकले नाही। तर आपण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संदेश लंके साहेब, त्याचबरोबर सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक माननीय श्री नारायण वैद्य साहेब, दुय्यम अभियंता माननीय श्री आकाश पाटील साहेब, प्रकल्प पर्यवेक्षक माननीय श्री प्रसन्न भावसार साहेब, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जे आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत असे अजय पाटील साहेब, वास्तविक अविनाश काटे साहेब येऊ शकले नाहीत। त्यानंतर वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेले गुंडरे साहेब, सहाय्यक अभियंता, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय श्री अमित भगत साहेब, स्वायत्त संशोधक, सहाय्यक व्यवस्थापक युनायटेड इंडिया इन्शुरन्स लिमिटेड। आजच्या या संयुक्त जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजक माननीय अधिकारी आणि कर्मचारी वृंद, देवनार शपनभूमी, तसेच मनपा सुरक्षा दल, महाराष्ट्र सुरक्षा दल, बलिवर्दे यानगृहातील कर्मचारी, चेंबूर यानगृहातील कर्मचारी, त्याचबरोबर मांसवाहिनी यानगृहातील सर्व कर्मचारी बंधू यांना माझा सप्रेम जय भीम, जय शिवराय। ना जिंदगी की खुशी ना मौत का गम, जब तक है जान में दम, जय भीम जय शिवराय कहेंगे हम। फूलों की कहानी बहारों ने लिखी, रातों की कहानी सितारों ने लिखी, हम नहीं है किसी के गुलाम, क्योंकि हम सबकी कहानी, ये जहाँ पे बैठे हुए सब, यहाँ पे मंच पर बैठे हुए और नीचे बैठे हुए सबकी कहानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ने लिखी। टाळ्या का वाजवतच नाही आहेत, मी आपला शायरी बोलतोय, तुम्ही टाळ्या वाजवतच नाही आहेत। बघा, टाळ्या वाजवल्यात तर शरीरामध्ये एक चांगल्या संवेदना येतील, शरीरामध्ये ऊर्जा येतील। टाळ्या वाजवणं चांगलं असतं, त्यामुळे मी जे शायरी बोलल्यानंतर तुम्ही टाळ्यांचा प्रतिसाद मला यायला पाहिजे। यानंतर आपण स्वागत समारंभ, थोडा वक्ते पण आपले जे अमित भगत साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याकडे मी माईक सुपूर्द करतो, त्यांना विनंती करतो, आज ज्या महापुरुषांच्या जीवनावरती या ठिकाणी आलेले आहेत ते प्रबोधनपर व्याख्यान देणार आहेत, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकायचं आहे। ते प्रबोधनपर व्याख्यान बघा, महापुरुषांची जयंती केवळ फोटो घालणं, हार घालणं, फोटो लावणं, हार घालणं, त्यांच्यासमोर कॅन्डल आणि अगरबत्ती जाळण्यापुरतं मर्यादित नसते, किंवा नाचगाणी धांगडधिंगाणा करणं एवढ्यापुरती मर्यादित नसते। जे महान विभूती ज्यांच्या प्रतिमा या ठिकाणी लावलेल्या आहेत त्यांनी या तमाम भारतीय लोकांसाठी काहीतरी योगदान दिलेलं आहे, आपलं जीवन निछावर केलेलं आहे, त्यांनी आपलं संसार उद्ध्वस्त केलेलं आहे, कशासाठी? आपणा सर्वांना हक अधिकार मिळवून देण्यासाठी। तर आज या ठिकाणी जे वक्ते या ठिकाणी आलेले आहेत अमित भगत साहेब यांना मी विनंती करेन की त्यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात करावी। सर्वप्रथम इथे उपस्थित असलेल्या सगळ्या प्रेक्षक वर्गांना माझा नमस्कार, आणि त्याशिवाय व्यासपीठावर उपस्थित जे मान्यवर आहेत त्यांचं मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो, कारण त्यांच्यामुळं मला इथे तुमच्यासमोर उभं राहण्याची आणि तुम्हाला प्रबोधनपर काही दोन शब्द सांगण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल मी खरंच त्यांचा खूप आभार मानतो। तर आता या व्याख्यानाचं सुरुवात करून देताना आधीच सांगितलेलं आहे की प्रबोधनपर विचार सांगितले जातील। तर हे प्रबोधनपर विचार असावेत यासाठी एक डिस्क्लेमर आहे की प्रबोधनपर विचार प्रत्येकालाच पटतील असं मुळीच नाही आहे, आणि मुळात ते पटूच नाही। त्यामुळे थोडेसे ते विद्रोहक वाटू शकतात, काहींना त्यांचे जे काही एस्टॅब्लिश बिलीफ आहेत
तर त्याला धक्का पोहोचेल असंही वाटू शकतं, परंतु ते गरजेचं असतं. कारण आपण स्वातंत्र्य मिळून आता आपल्याला जवळपास 79 वर्ष झालेली आहे. आता तरी आपण आपल्या भारताकडे, आपल्या महापुरुषांकडे डोळस वृत्तीने पाहिलं पाहिजे. ठीक आहे, महापुरुषांचे आपण डोळस चाहते झाले पाहिजे, ना की त्यांचे आंधळे भक्त. त्यामुळं त्यांची चिकित्सा करणे हा एक त्याचा अनुषंगिक भाग आहे आणि तो आपण केलाच पाहिजे. तर इथे आपण ज्यांना वंदन केलेलं आहे, ज्यांना हार आपण घातलेला आहे, तर त्या सगळ्या महान प्रभूतींना मी वंदन करतो. त्यांच्या चरणाशी वंदन करून आणि त्यांनी केलेल्या कार्याचं भान ठेवून मी या प्रबोधनपर व्याख्यानाला सुरुवात करतो. मुख्यत्वे करून आज जी संयुक्त जयंती उत्सव साजरा करायचा आपलं ठरलेलं आहे, त्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज याबाबतचे विचार आणि याबाबतच्या काही चिकित्सक गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. मी मुख्यत्वे करून भर यावं दिला आहे की ते न ऐकलेले आणि ज्याच्यावर फारसा विचार न केलेल्या गोष्टी असाव्यात. नुकताच सेन्सॉर बोर्डाकडून 2 चित्रपटांसाठी माझी हिस्ट्री एक्सपर्ट म्हणून निवडणूक झाली होती. त्याच्यामध्ये रितेश देशमुखचा राजा शिवाजी चित्रपट होता, ज्याच्यामध्ये मी काही करेक्शन सुचवले होते. त्याही आधी डॉक्टर सविता आंबेडकर, माई आंबेडकर यांच्यावरचा एक चित्रपट होता, ज्याच्यामध्येही काही करेक्शन सुचवले होते. तर त्या अनुषंगाने त्याबाबतचं माझं वाचनही झालं होतं आणि त्याबाबतचे काही गोष्टी आहेत ज्या मला जाणवल्या, तर त्या मला तुम्हाला त्या अनुषंगाने सांगायला आवडेल, त्याच्यातल्या गोष्टी न सांगता. तर आपण पाहिलं असेल की मागे छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रपट आला होता, छावा. तर तो चित्रपट महाराष्ट्रभर गाजला, महाराष्ट्राच्या बाहेरही गाजला. परंतु त्याची परिणती कशात झाली? ती परिणती याच्यात झाली की हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये दुही निर्माण करणे, वाट टोकाला नेणे आणि इथपर्यंत मजल आपली जाऊ लागली की आपण औरंगजेबाची कबर उखडायच्या गोष्टी करू लागलो. म्हणजे याच्यासारखा मूर्खपणा हा मला तरी वाटतं भारतावर, म्हणजे पृथ्वीतलावर कुणाकडे फारसा नसेल, की शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचं ते प्रतीक आहे औरंगजेबाची कबर. खुद्द बादशहाची, दिल्लीच्या आलमगिराची कबर महाराष्ट्रात राहणे आणि त्यांनी 26 वर्ष महाराष्ट्रात काढणे आणि इथेच स्वतःला दाढून घेणे आणि ती आपण उखडायला निघालो. म्हणजे शिवाजी महाराजांच्या चरित्राचे आणि त्यांच्या पराक्रमाचे आपण कोण आहोत? तर आपण खुनी आहोत, ज्यांच्या मनात हा विचार शिवतो आणि स्पर्शतो. पण त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे ना की आपण आपल्या या महापुरुषांचे आंधळे विरोधक, आंधळे समर्थक आहोत. हा सगळ्यात मोठा त्याच्यामधलं कारण आहे. कारण आपण त्याचं दैवतीकरण केलेलं आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात हे 5-6 दैवत झालेलीच आहेत. त्याच्यामध्ये आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, काही अंशी महात्मा गांधी आहेत, सरसंघचालक गोळवलकर गुरुजी आहेत. अशा बऱ्याच लोकांना आहे त्या समुदायांनी किंवा बहुतांश लोकांनी ज्यांना आधीच देव मानलेला आहे. जिथं देवत्व येतं तिथे चिकित्सा करणं बंद होतं आणि ती कराविषयी आपल्याला वाटत नाही. त्यांनी काय विचार प्रस्तुत केले ते विचार आज कितपत योग्य आहे आणि ते कशा प्रकारे त्याचे अवलंबन करावे याचा विचार न करता आपण फक्त त्याच्या नावाने घोषणा देतो. आणि खरं पाहता जर महापुरुषांच्या विचाराचं जर कोणी आपण म्हणू शकतो अवमान जर केला असेल तर त्यांच्या समर्थकांनीच केलं, हे निश्चितपणे बोलता येतं. जितके जास्त समर्थक आणि जितक्या जास्त घोषणा तितकं जास्त त्यांनी त्यांच्या विचाराचं अवमूल्यन केलं आहे हे आपल्याला सांगता येतं. कारण ज्यावेळेस आपण महापुरुषांना देवत्व पदावर पोहोचवतो त्याच वेळेस आपण त्यांच्यामधल्या गुणदोषांनी व्यक्त हाडामांसाचा माणूस नाकारतो. माणूस आहे तो गुणदोष आहे. शिवाजी महाराजांचं जर तिथून आपण जर सुरुवात केली तर शिवाजी महाराजांमध्ये गुण आहेत तसे दोष आहेत, सामर्थ्य आहेत तशा मर्यादा पण आहेत. त्याची आपण चिकित्सा करणं गरजेचं आहे. कारण महापुरुषांबद्दलचा आदर हा
त्यांची विचार पटण्यातून येत नसतो, तर त्यांच्या कार्याची ओळख पटण्यातून येत असतो. आपण जर नीट विचार केला तर आपल्याला म्हणजे प्रत्येक समाजाला आपल्या आईवडिलांबद्दल आदर असतो. तर हा आईवडिलांबद्दलचा आदर हा आईवडिलांची मते पटणे यातून आलेला नसतो. म्हणजे बापाची सगळी मते आपल्याला पटतात असं एखादा मुलगा म्हणत असेल तर तो वयाने वाढला तरी बुद्धीने किती प्रौढ आहे याच्याबद्दल आपल्याला शंका येते. आणि आपले विचार स्वतंत्र आहेत हे दाखवण्यासाठी बापाचा एकही विचार पटत नाही असं म्हणत असेल, हा तर दुसऱ्या प्रकारचा आंधळेपणा आहे. मुळात विषय हा बापाची मते पटणे वा न पटणे असा नसून स्वतःची मते असणे असा आहे. ज्याला स्वतःची मते आहेत त्याला काही मते पटतील, काही मते पटणार नाही. पण पटणे आणि न पटणे यामागे त्याच्याकडे काही त्याची कारण मीमांसा असेल. तर ही कारण मीमांसा समजून घेणे गरजेचं आहे. मला समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आवडतात, तर त्यांच्या मोठेपणाची कार्यक्षेत्र मला समजून घेणं पहिल्यांदा गरजेचं वाटतं. ते कोणीतरी मोठे इंजिनियर होते का, की कोणी मोठे सायंटिस्ट होते, की कोणी मोठे स्पोर्ट्स पर्सन होते, ॲस्ट्रॉनॉट होते म्हणून मला त्यांच्याबद्दल आदर आहे का? तर मुळात नाही. तर त्यांच्या मोठेपणाचं कार्यक्षेत्र आपण आधी समजून घेतलं पाहिजे. एक कार्यक्षेत्र आहे, त्यांच्या मोठेपणाचं क्षेत्र आहे, त्यात ते मोठे आहेत. बरं, त्यात मोठे असल्यानंतर पण त्या क्षेत्रामधली त्यांची सगळेच मते पटण्याजोगी आहेत का? तर तसंही नाही. त्या मोठेपणाच्या क्षेत्रामधली काही मतं पटू शकतात, काही मतं आपल्याला पटणार नाही. मुळात ज्याप्रमाणे मी आधी सांगितलं, मते पटणे व न पटणे यामुळे आदर निर्माण होत नाही याचा आपण नीट विचार केला पाहिजे. आईवडिलांनी आपलं संगोपन केलं, आपल्याला वाढवलं, आपल्याला शिक्षण दिलं, या त्यांच्या कार्याची महती आपल्याला पटली तर आपोआप आदर येतो. त्यामुळे त्यांचे विचार पटणे न पटणे हा दुय्यम भाग होतो. त्याप्रमाणे या महापुरुषांनी देशासाठी, समाजासाठी, लोकांसाठी काय खस्ता खाल्ल्या आहेत, काय प्रयत्न केले आहेत आणि कशा प्रकारे आपल्या घरादाराचा त्याग करून समाजाभिमुख कामं केलं आहेत, याची महती ज्याला कळते त्याला आपोआप महापुरुषाबद्दलचा आदर निर्माण होतो. त्याच्यासाठी देवत्व करायची काहीच गरज नाही. स्वतः डॉक्टर आंबेडकर म्हणतात, आय एम नॉट बिलिव्हर ऑफ आयडॉल, आय डोंट बिलीव्ह इन मेकिंग देम बट ब्रेकिंग देम. म्हणजे मी मूर्तीचा पूजक नाही, मूर्तीची पूजा करण्यापेक्षा मूर्ती तोडणे मला जास्त पसंत आहे असं डॉक्टर आंबेडकर स्वतः म्हणतात. पण आपणच त्यांच्या मूर्तीचं पूजन करून आपणच त्यांच्या विचारांचा पराभव केलाय. महापुरुषांचा, सामान्य माणसाचा एकदाच मृत्यू होतो, महापुरुषांचा दोनदा मृत्यू होतो. एकदा जेव्हा ते शरीराने मरतात आणि दुसरं ते निघून गेल्यानंतर त्यांचे विचार किंवा त्यांचे जे काही अनुयायी आहेत तर त्यांच्या विचारांना जेव्हा मारतात तेव्हा त्यांचं ते दुसरं मरण असतं. तर आपण या गोष्टीची नीट जाण ठेवली पाहिजे. आपल्याला महापुरुषांचे विचार पुढे न्यायचे आहेत, ना की त्यांना मारायचं आहे. पण ते पुढे नेण्यासाठी नक्की काय पुढे नेतोय, म्हणजे जी पालखी आपण चालवतोय त्या पालखीत नक्की काय आहे हे तर आपल्याला कळलं पाहिजे, नाही का? झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणण्यात काहीच अर्थ नाहीये. शिवाजी महाराजांकडे जेव्हा आपण आता येतो, ज्याप्रमाणे त्यांना गुण आहेत त्याप्रमाणे दोष आहेत, ज्याप्रमाणे सामर्थ्य आहेत त्याप्रमाणे मर्यादा आहेत. कर्तृत्व कधीही अमर्याद नसतं. हाडा मांसाचा माणूस असला तर त्याला मर्यादा येणारच. त्या मर्यादा कोणता या समजून घेतल्या पाहिजे. आणि त्या मर्यादामध्ये त्याचं मोठेपण जेव्हा कळतं ना, तर खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीचं मोठेपण कळतं. तुम्ही सगळ्यांनी पुराणं वाचली असतील, ऐकली असतील. बरीचशी पुराणं आहेत. 18 पुराणं म्हणून प्रसिद्ध आहे, वेगवेगळ्या देवांच्या नावाने आहेत. विष्णू पुराण, शिवपुराण, अग्निपुराण, वायुपुराण, ब्रह्मपुराण. त्या पुराणामध्ये त्या देवतेचं श्रेष्ठत्व सांगितलं आहे. मी पुराण वाचतो पण मी त्याचा फारसा उपासक नाही, मला ते मुळात आवडत नाही. याचं कारण असं आहे की पुराणामध्ये त्या देवतेला आधीच मोठं केलेलं आहे. त्याच्यामध्ये परमेश्वर हा सर्वव्यापी आणि सर्व शक्तिशाली असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे जो आधीच सर्व शक्तिशाली आहे त्याने एखादा राक्षस मारला काय आणि एखाद्याला जन्म घातलं काय याने काहीच फरक पडत नाही, कारण तो आधीच सर्व शक्तिशाली आहे.
त्यामुळं त्याच्या कर्तृत्वाने हुरवून जायचं काहीच काम नाहीये, बरोबर. त्यामुळं ती पुराणं त्यांच्या कर्तृत्वाची गाथा नाही, तर त्यांचं लीळा कौतुक आहे. स्वतः पुराणकार स्वतः तेच म्हणतात की ही पुराणं ही लीला कौतुक आहे. आपण देवांच्या लीला म्हणून ते पाहतो. त्याच्यामध्ये पराक्रमाची अजिबात गाथा नाही. त्याच्यामधून कोणाला इन्स्पिरेशन मिळेल असं अजिबात नाहीये. डोंगर उचलला कुणी दैत्य मारला, कुणी पृथ्वी समुद्रातून वर काढली, याच्यातून आपल्याला काहीच बोध होत नाही. उलट माणूस भरकटला जातो. त्यामुळं महापुरुषांचा अभ्यास करताना 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजे. त्याचा पहिला भाग आहे की त्या महापुरुषाच्या मोठेपणाचे क्षेत्र कोणती, ते कोणत्या बाबतीत मोठे. डॉक्टर आंबेडकरांचे विचार मी अर्थव्यवस्थेबाबत, राज्यव्यवस्थेबाबत मानावे की केमिस्ट्री, फिजिक्स, सायकोलॉजी, बायोलॉजी याच्याबद्दल मानावे, हे पहिलं मला कळलं पाहिजे. दुसरं, त्या क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान काय, ते योगदानाची खरी ओळख पटली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट जी अवघड आहे पण ती करणं गरजेचं आहे, कारण प्रबोधन तेव्हाच होतं ज्याला आपण बिटर ट्रूथ म्हणतो, कडवट गोळी पचवावं लागते, ते म्हणजे त्यांच्या मर्यादा काय होत्या. ज्या वेळेस आपल्याला आपल्या महापुरुषाच्या मर्यादा कळत नाही, त्या अर्थी आपल्याला तो महापुरुष कळत नाही असं जाहीरपणे आपण समजून आहोत. तर आपण ज्या संविधानाची आण घेतो, आपण ज्या शिक्षणाचा वसा सांगतो, महात्मा फुले, अविनाश काटे साहेब आणि परब साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. फक्ते साहेब कंटिन्यू करा. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचं योगदान सांगताना आपण शिक्षणावर इतका भर देतो, पण शिक्षणाचा मूलगामी मंत्रच आपण विसरतो, तो म्हणजे चिकित्सा करणे, प्रश्न विचारणे. डॉक्टर आंबेडकरांचा कोणताही ग्रंथ तुम्ही जो खोलून पाहाल तर त्याच्या पहिल्या पानावरच असे काही ना काहीतरी तुम्हाला त्यांचे कोटेशन मिळेल की जो प्रश्न करत नाही तो दांभिक आहे, जो प्रश्न करू शकणार नाही तो दांभिक आहे, जो प्रश्न करत नाही तो मूर्ख आहे, आणि जो प्रश्न करूच शकत नाही तो गुलाम आहे. त्यामुळे प्रश्न करावा लागतो. व्यवस्थेविरुद्ध असेल, कोणत्याही गोष्टीविरुद्ध असेल, पहिल्यांदा सत्य पडताळून घेण्यासाठी पहिला प्रश्न करावा लागतो. जो आंधळेपणाने स्वीकारतो तर त्याचं पुढे काहीच होत नाही. जसं मी सांगितलं की पुराण कथांतून काहीच होत नाही. इतक्या पुराण कथा आहेत, सगळ्या परम्युटेशन कॉम्बिनेशन आहे, तुम्ही विचार करू शकत नाही ते सगळं ऑलरेडी सांगून झालेलं आहे पुराणात. राखेपासून व्यक्ती काढणे, बेंबीपासून काढणे, नाकातून येणे, कानातून येणे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. असं नवीन तुम्हाला तुमचे प्रयत्न थिटे पडतील नवीन विचार करायला, इतकं पुराणांनी आधीच करून झालेलं आहे. पण त्याच्यातून मला नाही आठवत की पुराणातून कोणी प्रेरित झालेला व्यक्ती आहे आपल्याला सांगता येईल की नाही पुराणातून त्यांनी ज्ञान ग्रहण केलं किंवा त्याला ऊर्जा मिळाली कामात, असं अजिबात होत नाही. कारण आपल्याला व्यक्तीच्या मर्यादा कळल्या तरच त्याचं श्रेष्ठत्व कळतं. मर्यादा असल्यामुळं माणूस छोटा होत नाही, उलट मर्यादा असतानाही त्यांनी केलेला पराक्रम हा माणसाला मोठं करत असतो. शिवाजी महाराजांबाबत म्हणायचं झालं तर त्यांच्या मर्यादा काय होत्या, त्यांच्या मोठेपणाची क्षेत्र काय होती. थोडंसं मला माफ करा या बाबतीत की काही ठिकाणी बोलताना मला कदाचित एकेरी उल्लेख करावा लागेल. तो एकेरी उल्लेख बिलकुलही अपमानजनक नाही आहे. तो हे लक्षात घेऊनच आहे की त्यांचं कार्याचं कर्तृत्व खूप महान आहे, खूप अफाट आहे. आपणही आता नुकताच तो राजा शिवाजी चित्रपटावरून किंवा शिवाजी कोण होता या पुस्तकावरून झालेला वाद ऐकला असेल. त्यामुळे तो एकेरी उल्लेख जो करत आहे त्याचं कारण अजिबात अवमान नाही आहे, पण तो मुद्दा सांगणे तुम्हाला हा आहे. तर शिवाजी हे कितीही मोठे पराक्रमी पुरुष असले तरी शेवटी त्यांना घोड्यावरच मान ठेवावी लागते. ते काय विमानातून येत नाही. कमरेशी तलवारच घ्यावी लागते, मशीन गन घेता येत नाही. गुप्तहेरावर अवलंबून राहावं लागतं, रडार वगैरे यंत्रणा नसते. स्वप्नामध्ये भवानी येते पण ती काय ॲटम बॉम्ब देत नाही, तलवारच देते. म्हणजे थोडक्यात मध्ययुगातला एक राजा
जो मध्ययुगातल्या ज्या काही ताणेबाणे होते काळाचे ते त्यांनी ओळखले होते आणि त्या सगळ्यावर मात करून त्यांनी केलेलं काम. जातीपातीने विस्कळीत झालेला हिंदू समाज याला स्वधर्माचं आणि हिंदुत्वाचं, हिंदवी स्वराज्याचं अभिमान जागृत करून शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण केलं. पण शिवाजी महाराजांना जातीपाती नष्ट करता येत नाही. जातीपातीतून कर्तव्याची गाथा निर्माण करता येऊ शकते, जातीपाती नष्ट करता येणार नाही. शिवाजी महाराजांनी ब्राह्मणांना त्यांच्या हातात तलवारी दिल्या. बाजीप्रभू असतील, मुरारबाजी असतील, अण्णाजी दत्तो असतील, यांच्या हाती तलवारी दिल्या. पण म्हणून त्यांना ब्राह्मण्य सोडावं म्हणून आग्रह करता येत नाही. शिवाजी महाराजांनी आपल्या आईला, राजमाता जिजाऊंना सती जाऊ नये म्हणून विनवलं. पण मग त्यांना सती प्रथा बंद करता येत नाही. त्यामुळे ह्या त्या महापुरुषाच्या मर्यादा आहेत. या मर्यादा त्या व्यक्तीनेही ओळखल्या होत्या. आपला अंधपण आपल्याला त्या मर्यादा ओळखू देत नाही. तर मर्यादित व्यवस्थेमध्ये शिवाजी महाराजांनी काय मोठेपण दाखवलं हे ज्याला कळतं त्याला खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज कळतात. कारण आजच्या मोठेपणाची तत्व त्यांना लागू करता येत नाही. त्यांनी किती शाळा खोलल्या, विधवा पुनर्विवाह केले का, सतीबंदी केली का, समाजोपयोगी कामं काय केली, अस्पृश्यांसाठी काय केलं, असं जर तुम्ही परिमाणा लावाल तर मला वाटतं त्याची काही फारशी उत्तर काय मिळणार नाही. कारण काळाला त्या त्या काळाची परिमाणं लावायची असतात. तुम्ही आजच्या काळाला जुने संदर्भ लावू शकत नाही, जुन्या काळाला आजचे परिमाणं लावू शकत नाही. त्यामुळे त्या गोष्टीला त्या बैठकीत ठेवावं लागतं. आपला मूर्खपणा हा होतो की आपल्याला बऱ्याचदा खूप कणव येते आणि वाटतं की आज शिवाजी महाराज असते तर. शिवाजी महाराज ज्यांना 17व्या शतकामध्ये बसवून जर समजता आले नाही त्यांना 20व्या-21व्या शतकामध्ये अजिबातच समजणार नाही. म्हणजे आपला समाज हा इतका दैवधीनता आहे, पण देवाधीन पण इतका आहे की त्यांना आपण काय करावं हे न समजता ते असते तर काय. मला बऱ्याचदा हा प्रश्न पडतो की महाराष्ट्रामध्ये असं काय नव्हतं. भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास जर आपण नीट 1850 पासून जर सुरू केला तर अगदी 1920 पर्यंतचा जर आपण निश्चितपणे सांगू शकतो. भारताचा इतिहास हा महाराष्ट्राचा इतिहास होता आणि महाराष्ट्राचा इतिहास हा पुण्याचा इतिहास होता. काही अर्थे पुण्याचा इतिहास हा चित्पावन ब्राह्मणांचा इतिहास होता, ज्याच्यामध्ये न्यायमूर्ती रानडे, गोपाळकृष्ण गोखले, लोकहितवादी अशी दिग्गज मंडळी होती. तर महाराष्ट्राने भारताचं प्रतिनिधित्व केलं. पुढे जाऊन त्याच्यामध्ये विठ्ठलरामजी शिंदे आहेत, महात्मा फुले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, राजर्षी शाहू महाराज आहेत. म्हणजे महाराष्ट्राने एवढं मोठं योगदान दिलेलं आहे. आपल्याकडे विनोबा भावे आहेत, आपल्याकडे साने गुरुजी आहेत, आपल्याकडे कर्मवीर भाऊराव पाटील आहेत, आपल्याकडे महर्षी कर्वे आहेत. म्हणजे महाराष्ट्राला एक गॅलेक्सी म्हणतो, दीर्घिका, इतकी मोठी मांदियाळी आहे. पण आजच्या महाराष्ट्राकडे पाहिलं तर असं वाटत नाही. याच्यामधला एक जरी असता, एक जरी तरी सफिशियंट होता, पुरेसा होता. इथं 100 तारे असून लोकांचे मार्ग भरकटलेले आहेत. एक एक व्यक्ती इतका दिग्गज व्यक्ती आहे. महात्मा फुलेंसारखा व्यक्ती जो शतकामध्ये जन्माला येतो, डॉक्टर आंबेडकरांसारखा व्यक्ती, साने गुरुजी, विनोबा भावे ज्यांनी भूदान चळवळीमध्ये किती 40 लाख एकर जमीन केली, लोकांनी स्वतःहून देऊ केली, अशा व्यक्ती आपल्याकडे आहेत. महर्षी कर्वेंसारखे व्यक्ती, कर्मवीर भाऊराव पाटलांसारखे व्यक्ती. पण आजचा समाज काय झालाय? अयोध्येला बाबरी मस्जिद जी तोडली होती त्याच्यामध्ये आघाडीवर मराठी लोक होती, रयत शिक्षण संस्थेची. म्हणजे आश्चर्याचा धक्का वाटेल, ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिकवण दिली होती, कमवा आणि शिका, ते लोक बाबरी मस्जिद तोडून मस्जिद तोडत होते. हा आपला वसा महाराष्ट्राचा. आजचं जे खरात प्रकरण पाहता तुम्ही, गुवाहाटी प्रकरण पाहता, ही बरीचशी जी काही प्रकरणं आहेत, अंधश्रद्धेचा जो स्तोम माजलाय, गोवाबाजी, हे तर 100 वर्षापूर्वीच या लोकांनी हाकलून दिलं होतं. परत नव्याने भूत का चढलंय अंगावर? याचं कारण असं आहे ना की 100 दिवे असले ना तर मार्ग भटकतो, एक असलं तर तो चालतो. ज्याला एकच कोटेशन माहिती आहे, एकच सुविचार माहिती आहे, तो सुविचारला फॉलो करतो, आयुष्यभर त्याच्यावर जगतो. ज्याला 1000 माहिती आहे ना तो काहीच फॉलो करत नाही. हा आपला प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम ऑफ एक्सेस प्रचंड आहे आपल्याला.
तिकडे युपी बिहारकडे ह्या गोष्टी नाही आहे, त्यामुळे त्यांना शाहू महाराजांची नावं, शिवाजी महाराजांची नावं त्यांच्या जिल्ह्याला, त्यांच्या गावांना द्यावीशी वाटतात. आपल्याकडे एवढं प्रचंड सगळं आहे, पण तरी आपल्याकडे वाणवा आहे. त्याचं कारण असं आहे ना की अतिपरिचयावज्ञा नेहमीच झालंय, त्यामुळे काही चिकित्सा आपण सोडून दिली आहे. आपण नीट जर विचार केला गोष्टींचा, चिकित्सा फारच महत्वाची असते, फारच. त्यामुळेच आपल्याला मार्ग कळतो. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण कार्यतत्पर होतो. कारण पूर्वजांचे झाले, बस झाले आता. त्यांनी केलेले पराक्रम, त्यांनी केलेले कर्तृत्व शिकणं गरजेचं आहे. आपण बाराखडी शिकतो, पण फक्त आयुष्यभर बाराखडीच लिहित नाही ना. शिकल्यानंतर आपण पुढे जातो, पण आपण जागोजागी गिरट्या घालतोय. आपण महापुरुषांचे जे चरित्र हे करतोय, त्या चरित्राचंच पारायण इतकं करतोय की आपण इतक्या याच्यामध्ये आहेत की महाराज असते तर, शाहू महाराज असते तर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते तर, म्हणजे ह्या लोकांच्या असण्याने काय फरक पडला. मग ज्यावेळेस होतं त्यांच्याकडून कार्य म्हणजे विचार घेऊन आपल्याला असं काय नाही वाटत की त्यांच्या विचारातून वारसा घेऊन आपण काहीतरी करावं. प्रत्येक शतकामध्ये, प्रत्येक काळामध्ये लोकांना नवनवीन चॅलेंजेस येतात. त्या चॅलेंजेस माणसाला घडवत असतात आणि त्यासाठी काहीतरी प्रेरणा हवी असते. पण आपल्याला ते करायचं नाहीये. आपल्याला दुसऱ्यावर सारून ते असते तर, हा असते तर, ह्या याच्यामध्ये विचारात रममान व्हायचे. आणि हाच आपल्या म्हणजे इतिहासाने जर पाहिलं तुम्ही तर हाच आपल्या अधपतनाचं कारण आहे. वेदामध्ये आपल्याकडे विमान होतं, सुश्रुत संहिता, चरक संहिता, ह्या गोष्टी आजही लोक बरळताना दिसतात. त्यांना वाटतं की ते भरपूर होतं, मोठं होतं, पण मग जगामध्ये कुठेच आपली गणना होत नाही. नुकतंच जे AI समिट झालं त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, आपल्याला जी बाजारात विकले जाणारे इन्स्ट्रुमेंट दाखवावं लागतात की हे आमचं इनोव्हेशन आहे. भारताला साधा एक मोबाईल बनवता येत नाही, मग आपलं मोठेपण कशात आहे याचा आपण फेरविचार केला पाहिजे, चिकित्सा करायला पाहिजे. शिवाजी महाराजांचं मोठेपण कशात होतं जर मी उदाहरण दाखल सांगायचं झालं तर मी सांगू इच्छितो की शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधले जे काही महत्त्वाचे टप्पे आहेत त्याच्यामध्ये अफजल खानाचा वध, शाहिस्ते खानाची बोटं तोडणे, पुरंदरचा तह, आग्र्याहून सुटका, राज्याभिषेक ही महत्त्वाची घटना आहे. पण मला असं वाटतं ज्याला शिवाजी महाराज समजायचे त्याला ह्या घटनांकडे दुर्लक्ष करावं लागेल. या घटना काढल्यानंतर पण तुम्हाला जर शिवाजी महाराजांचं मोठेपण सांगता येत असेल तर खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज तुम्हाला समजले. कारण या घटना, या इतिहासाचे जे प्रवाह आहेत ना, ते प्रवाह घटनांमध्ये रूपांतरित होतात. त्यामुळे घटनांना पाठी आणि पुढे संदर्भ असतात, पण आपण सगळे संदर्भ सोडतो आणि फक्त घटना लक्षात ठेवतो आणि मग ते घटनांचं दैवतीकरण चालतं. आणि त्याचा वापर समाज किती अंधश्रद्धा आहे याचा वापर शिवाजी महाराजांनी स्वतः केलाय. शिवाजी महाराजांनी स्वतः सांगितलेलं आहे की भवानी माता स्वप्नात येऊन प्रसन्न झाली आणि तलवार दिली. तर सामान्य व्यक्ती असा विचार करतो की ज्याला देवीच प्रसन्न आहे तर त्याचा सैतान काय बिघडवणार. त्यामुळे देवी त्याच्या बाजूने पण आपण पण त्याच्या बाजूने जायला पाहिजे. पण ती भवानी तलवार शिवाजी महाराजांनी ही फक्त अवई उठवलेली आहे. कारण महाराजांना स्वतः माहिती होतं की त्यांनी ती गोव्याच्या सावंतांकडून 250 होनांना विकत घेतली होती तलवार, आणि ती सावंतांनी स्पेन मधल्या टॉलेडो या गावातून आणलेली आहे. त्याच्यावर लिहिलेलं आहे. म्हणजे ही अवई जी उठवली आहे ती फक्त लोकांना भरकटवण्यासाठी उठवली आहे. कारण लोकांना सांगून पटणार नाही. लोकांना हे सांगितलं तर पटतं की भवानी देवी आली होती स्वप्नात, मग भवानी ज्याच्या बाजूने त्याच्या बाजूने आपणच व्हायला पाहिजे. म्हणजे आधीच जर ठरलं असेल तर जिंकणाऱ्याच्या बाजूने आपण व्हावं उभं, म्हणून लोकांचा मानसिक सपोर्ट त्याला मिळाला. पण शिवाजी महाराज बाकी सारखे तसे बुद्धू मूर्ख नव्हते. कारण त्यांचा मेन कल ह्या गोष्टी होता की शत्रूच्या शिबिरामधल्या पण गुप्त वार्ता आपल्या कानापर्यंत कशा येईल इतकं त्यांचं गुप्तहेर खातं सक्षम होतं. सुरतेवर त्यांनी जो हल्ला केला होता त्या 3-4 दिवसामध्ये त्यांच्याकडे लिस्ट होती. सुरतेला जाण्याचा जवळपास 400-500 किलोमीटरचा मार्ग हा स्वराज्यातच येत नव्हता. तिथे जाऊन त्यांनी ती लिस्टनुसार त्या लोकांना त्या प्रकारे लुटलं आणि ती संपत्ती गोळा केली.
चाणक्य असं म्हणतो की गुप्तहेर हे राजाचे कान असतात. त्यामुळे शत्रू जेवतानाही घास किती वेळा चावतो हे ज्याला कळतं त्याचं खऱ्या अर्थाने गुप्तहेर खातं हे सक्षम आहे म्हणता येतं. आणि चाणक्य असंही सुचवतो, परंतु ती आलेली बातमी, गुप्तहेरांकडून आलेली बातमी हा दैवी दृष्टांत म्हणून जर त्याने लोकांना सांगितला आणि ती बातमी जी खरी होणारीच असते, ती खरी झाली तर लोकांचा विश्वास अजून पडतो की हे दैवत आहे, हे देवाचंच रूप आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांनी एकीकडे देवभोळेपणा लोकांना करून दिला, पण एकीकडे स्वतःचा गुप्तहेर खात्यावर प्राबल्य आणि सामर्थ्य प्रस्थापित केलं. त्यांचा मोठेपणा कशात आहे जर म्हणाल तर मोठेपणा अफजल खानाच्या वधात नाहीये, मोठेपणा पन्हाळ्यातून सुटका करून घेण्यातही नाहीये, ना की मोठेपणा शाहिस्ते खानाच्या प्रसंगामध्ये पण नाहीये, की आग्र्याहून सुटकेतही नाहीये. तुम्ही विचार करा की वयाच्या 16 वर्षापासून तोरणा किल्ला घेण्यापासून सुरू झालेला तो प्रयत्न, त्या प्रयत्नांचं रूपांतरण 1665 साली पुरंदरच्या तहात झालं. म्हणजे जवळपास 1646 पासून ते 65 पर्यंत 19-20 वर्षाच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी किती किल्ले जिंकले तर 35 किल्ले जिंकले आणि 5 लक्ष होणांचा प्रदेश जिंकला. परंतु तो त्याच्यामधला 3/4 म्हणजे 23 किल्ले आणि 4 लक्ष होणांचा प्रदेश मिर्झा जयसिंगला द्यावा लागला. तो फक्त त्या होणांचा प्रदेश नव्हता, त्यासाठी बलिदान झालेले मुरारबाजी, बाजी पासलकर, बाजीप्रभू देशपांडे हे लोक होते ज्यांची निष्ठा ही सह्याद्रीपेक्षा आढळ होती. एक एक मावळा एक एक किल्ल्यासारखा भक्कम होता. त्यांना गमावणं, कारण अशा व्यक्ती शतकातून एकदा जन्माला येतात, इतक्या निष्ठावान व्यक्ती मिळणे, आणि तो एक एक मोहरा गमवावा लागला. म्हणजे ते किल्ले गेल्याचं नाही, किल्ल्यासाठी धारा तिथं पडलेले लोक गेले आणि त्यांनी ज्याच्यासाठी लढले ते स्वराज्य मला द्यावं लागलं. त्यामुळं 1665 सालीचा शिवाजी महाराज हे पराभूत शिवाजी होता. शिवाजी महाराजांचा अंदाज चुकला ज्यावेळेस त्यांनी अफजल खानाचा वध केला आणि नंतरून पन्हाळ्याकडे निघाले. तर त्यांचं असं मत होतं की नुकताच औरंगजेब बादशाह, म्हणजे औरंगजेब हा मुघल बादशाह झाला 1657-58 दरम्यान, आणि तो मुघल बादशाह झाल्यानंतर त्याचं आदिलशहाशी आधीच वैर होतं, कारण तो सुन्नी बादशाह होता आणि दख्खनची रियासत सगळी शिया होती. तर त्याचं आधीच वैर होतं आणि त्याला सगळं सुन्नी करायचं होतं भारत. तर जर त्याचा तो शत्रू आहे तर मी जर त्याच्या वाट्यात केला आणि एवढा मातब्बर सरदार त्याला जर धाराशाही पाडलं तर मुघलांची मदत मला मिळेल असा शिवाजी महाराजांचा अंदाज होता, जो चुकला. तो चुकला कसा तर 1659-60 पर्यंत शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळ्यामध्ये वेढ्यात कैद होते आणि जेव्हा 30,000-40,000चा सिद्धी जोहरचा वेढा पडला त्याच वेळेस पुण्यामध्ये 90,000ची फौज शाहिस्ते खानाची मुघलांनी घुसवली आणि त्याच्यामुळं स्वराज्याचं बरगडच मोडलं. म्हणजे इथे 40,000च्या वेढ्यामध्ये पडलो आणि तिथं 90,000 ऑलरेडी येऊन पडलेत. म्हणजे शिवाजी महाराजांचा अंदाज चुकला. तिथे मुघल या गोष्टीला पॉझिटिव्हली घेतील आणि मी आदिलशाही नष्ट करतोय तर आदिलशाही नष्ट करण्यास हातभार लावतील असं नाहीये. कारण औरंगजेबाला भारत सुन्नी करायचा होता, तिथं शिवाजी महाराजांचं राज्य अलाव नव्हतं करायचं. त्यामुळे त्यांचा दुश्मन शिवाजी महाराजही होते, शत्रू शिवाजी महाराजही होते. पण हा अंदाज त्यांचा चुकला. पण या सगळ्यातून मार्ग काढून जेव्हा शिवाजी महाराज 1665ला तह करतात आणि तह केल्यानंतर ते ज्या मानेने जातात दिल्लीला आपल्या मुलाला तिकडचा मनसबदार करायला आणि जाहीर करायला की आम्ही तुमच्या चाकरीत आहोत, तर ज्या पराभूत मानेने जातात त्या पराभूतपणामध्ये पुढच्या विद्रोहाची बीजं लपलेली आहेत. कारण तसा पराभव झेलणे आणि सहन करणे हे साध्या माणसाचं काम नाही. जी 20 वर्ष जी काही आपण पराकाष्ठा केली प्रयत्नांची ती पूर्ण धुळीच मिळवली, अपमानित केलेलं आहे. मुलाला चाकर म्हणून तिथं हे करायचं आहे आणि तिथे बादशाह समोर एवढ्या मोठ्या रांगेत उभं राहायचंय. म्हणजे ह्या प्रवासामध्ये शिवाजी महाराजांची मानसिक अवस्था काय असेल हा जर आपण विचार केला
आणि त्यानंतर सुटका केल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्याचे जे वचपा काढला त्याचा जर विचार केला तर शिवाजी महाराजांचं मोठेपण त्याच्यात आहे, आपल्याला कळून येईल. आणि जाता आता म्हणजे बोलायला तसा बराच विषय आणि बरेच संदर्भ आहेत, पण जाता आता आंबेडकरांबाबत मी तुम्हाला एक किस्सा सांगतो फक्त. आंबेडकरांचे विचार काला परत्वे बदललेले आहेत आणि ते बदललेल्या विचारावर बऱ्याच लोकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तर त्या टीका करण्यामध्ये सावरकर अग्रेसर होते. सावरकरांचं असं म्हणणं होतं की कोणते आंबेडकर आम्ही प्रबुद्ध आंबेडकर मानावेत, कारण हे पूर्वी म्हणतात की इस्लाम धर्म चांगला आहे तर इस्लाममध्ये जाता येईल 1920च्या दशकात. मग म्हटले शीख चांगला धर्म आहे, शीख धर्मात जाता येतील, आणि आता ते बौद्ध धर्म म्हणतात. मग 1920चे 30चे की 40चे कोणते आंबेडकर जास्त प्रबुद्ध आहेत, आम्ही काय मानावेत? तर त्यांचं उत्तर आहे ते त्यांच्या फर्स्ट व्हॉल्यूममध्ये छापलेलं आहे. इंग्रजीमध्ये त्याचा अर्थ असा आहे की टू अ क्रिटिक who is hostile and malicious and want to make capital out of my inconsistency. म्हणजे असा विरोधक जो जहरी आणि जालिम विरोध करतोय त्याला माझं सरळ उत्तर आहे, आणि जे माझा विचार बदलतोय, माझी मतं बदलतात म्हणून माझ्यावर टीका करतात, त्यांना माझं सरळ उत्तर आहे की स्थायी भाव हा गाढवाचा गुण असू शकतो आणि मी गाढव नाहीये. एकाच ठिकाणी उभं राहणे, बसून राहणे गाढवाचा गुण आहे, तासन तास तो जागेवर मिळतो, मी काय गाढव नाहीये, तेव्हा माझे विचार बदलणार. प्रश्न महत्त्वाचा हा नाही आहे की माझे विचार बदलले का नाही, प्रश्न महत्त्वाचा हा आहे की मी जबाबदारी टाकून दिली आहे की नाही, मी माझी जबाबदारी सोडलेली नाही. अ लर्न पर्सन मस्ट लर्न टू अनलर्न द थिंग विच हॅज वन्स लर्न. शहाण्या माणसाने कधीतरी आपण शिकलेला विचार सोडून नवा विचार शिकण्यासाठी प्रवृत्त झालं पाहिजे. कोणताही विचारी माणूस एकाच विचाराला आयुष्यभर बांधून ठेवता येत नाही, असं आंबेडकरांचं म्हणणं आहे. पुढे जाऊन जेव्हा सावरकरांनी पतित पावन मंदिरामध्ये त्यांनी प्रवेश म्हणजे अस्पृश्यांसाठी खुलं केलं, तर सावरकरांना असं वाटलं की आंबेडकर ह्या गोष्टीचा पुरस्कार करतील आणि कॉंग्रॅच्युलेट करतील सावरकरांना की अस्पृश्यांसाठी, कारण त्यांचा टेम्पल एंट्री मंदिर प्रवेश सत्याग्रह चालूच होता. तर यांनी त्यांना खरमरीत पत्र लिहिलं आंबेडकरांनी. ते म्हटले की सावरकर, मी असं समजत होतो की तुम्ही पुरोगामी असे समाजसुधारक असाल, पण आता त्या गोष्टीला तडा गेलाय, मला तसं वाटत नाही. कारण आम्ही जी प्रस्थापित मंदिर आहे त्याच्यामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मागतोय, तुम्ही अस्पृश्यांसाठी वेगळं मंदिर करताय. मग ते लोक अस्पृश्याची मंदिरं तुम्हाला मंदिरं केले तिकडे जा, इकडे कशाला येतात असं म्हणतील. तर ह्या आमच्या समाज सुधारण्याच्या चळवळीचा सगळ्यात मोठा घात तुम्हीच केलाय. त्याला सावरकरांचं पत्र आहे की आंबेडकर, लक्षात घ्या की माझ्याकडे एखादी गाडी आहे, कार आहे, आणि ती भरधाव वेगाने चालली 100 किलोमीटर वेगाने ताशी, तर त्याला मी ब्रेक दाबला तर ती लगेच थांबत नाही ना, ती काही अंतर जाऊन थांबते. त्यामुळं काही गोष्टी ह्या थांबण्यासाठी वाट पाहावी लागते, अचानक बदल नाही होत. हा पहिला टप्पा आहे बदलाचा, पुढे बदल होईल. त्याला आंबेडकरांचं उत्तर होतं, सावरकर तुम्हाला म्हणजे असं म्हणायचं आहे का की माझ्याकडे गुलाम आहे, घरी दास आहे, मला आज पटलं की गुलामगिरी योग्य नाहीये, मग मी त्याला 10 फटके मारत होतो, उद्या 9 मारेल, मग 8 मारेल, मग 7 मारेल, असं करत करत एकदा बंद करेल, असं तुम्हाला म्हणायचं आहे का? इनजस्टिस डू नॉट हॅव एनी ट्रेडिशन. अन्यायाला परंपरा नसते. ज्या क्षणी तुम्हाला वाटतो की अन्याय आहे ताबडतोब बंद करा, त्याची वाट पाहू नका की टप्प्याटप्प्याने बंद होतो. असं जर विचार करत असाल तर तुमचं प्रबुद्धपणा, तुमचं पुरोगामी हे थोतांडे, तुम्ही त्या दृष्टीने चेतवून उठले नाहीये, असं तो पत्रव्यवहार झाला होता. तर थोडक्यात सांगायचं असं आहे ना की महापुरुषांची आठवण काढत असताना महत्त्वाचं त्यांचं मोठेपण, त्यांच्या मोठेपणाची कार्यक्षेत्र ही आपण लक्षात घेतलीच पाहिजे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा भाग असा आहे की आजच्या काळात आपण महापुरुषांचे फक्त पाईक आहोत, महापुरुष आज नाहीये. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आपल्याला पुढे कार्य करायचं आहे. मग तो कार्य करत असताना त्यांचं नावं आणि ते असते तर ते असते तर असं करायचं काहीच कारण नाहीये. आपल्याला त्यांचे विचार, लाईट हाऊस जसा असतो दीपस्तंभासारखा, तो मार्गदर्शन करतो, त्याची एक बत्ती घेऊन परत नसतं यायचं, तो विचार समर्थक असतो. त्यामुळं आपण कार्यप्रवण झालं पाहिजे, आपण तत्पर झालं पाहिजे. ती सगळ्यात मोठी त्यांना श्रद्धांजली.
आणि ती जर तशी श्रद्धांजली देण्यास आपण तत्पर असतो तर खऱ्या अर्थाने महापुरुषांचा विचार आपण रुजवतोय असं मला वाटतं. धन्यवाद. माझे मित्र आणि आजचे प्रमुख व्याख्याते श्री अमित भगत साहेब यांनी अतिशय सुंदर प्रबोधनात्मक जे व्याख्यान दिलं आणि एक प्रकारे वैचारिक फराळच म्हणावं लागेल त्याला, की महापुरुषांचा पराभव हे त्यांचे अनुयायीच करत असतात. झालं असं की कार्यक्रमाच्या वेळेअभावी प्रमुख वक्त्यांचं इंट्रोडक्शन द्यायचं राहून गेलेलं. तर ते अमित भगत हे स्वतः पदव्युत्तर बायोटेकमध्ये त्यांनी केलेलं आहे आणि ते सहाय्यक व्यवस्थापक आहे युनायटेड इंडिया इन्शुरन्समध्ये. इतिहास संशोधनपर त्यांनी बरंच लिखाण केलं असून बऱ्याच ठिकाणी त्यांचे व्याख्यानाचे कार्यक्रम झाले. अगदी BBC ने त्यांनी जे पुराश्मकालीन ज्या साईट शोधल्या आहेत त्याची दखल BBC ने घेऊन त्याच्यावर डॉक्युमेंटरी देखील केली होती. असं भरीव कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि महाराष्ट्राची जी संत परंपरा आहे आणि जो मध्ययुगीन इतिहास आहे त्यावर त्यांचा विशेष असा अभ्यास आहे. तर मी आता निवेदकांना सांगतो की इथून पुढे कार्यक्रमाची सुरुवात करा. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल. जो समाज आपला इतिहास विसरतो तो आपलं भविष्य निर्धारित करू शकत नाही. हे जे महापुरुषांनी म्हटलेलं आहे ते असं उगाच म्हटलेलं नाही आहे. आता ज्या वक्त्यांनी इथे पोट तिडकीने जो इतिहास मांडलेला आहे तो इतिहास आत्मसात करून त्याच्यावरती वाचन अध्ययन करून, कारण आज आपण बघतोय, आजची जी जनरेशन बघतोय, मोबाईल असल्यामुळे कुणी वाचत नाही, पुस्तकं कुणी वाचत नाही. कारण महापुरुषांना जर आपण वाचलं नाही तर आपल्याला समजणार नाही की महापुरुष काय आहेत, ते त्यांचं कार्य काय आहे. तर या ठिकाणी वक्ते अमित भगत साहेब, मगाशी त्यांची ओळख करून द्यायचं राहिलं, आताच लंके साहेबांनी त्यांचा परिचय करून दिला. तर पोट तिडकीने जे इथे वक्तव्य मांडलं आहे त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आणि आता आभार प्रदर्शन म्हणजे स्वागत समारंभ आपण सुरुवात करतो आहे. प्रमुख पाहुणे देखील या ठिकाणी आलेले आहेत. अविनाश काटे साहेब, अविनाश काटे साहेब मुख्य अभियंता घनकचरा व्यवस्थापन, त्याचबरोबर अजय पाटील साहेब उपप्रमुख अभियंता घनकचरा व्यवस्थापन. यांना मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संदेश लंके साहेब यांना मी विनंती करेन की प्रमुख पाहुण्यांसाठी जे पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ जे आणलेले आहेत ते त्यांना देऊन आपण स्वागत करायचं त्यांचं. तर सर्वात प्रथम अविनाश काटे साहेब यांना लंके साहेब, संदेश लंके साहेब पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील. साहेब आहे का? नितीन परब साहेब, नितीन परब साहेब माफ करा. त्यानंतर हां काटे साहेब. यानंतर प्रमुख वक्ते अमित भगत साहेब यांना अविनाश काटे साहेब, अविनाश काटे साहेब प्रमुख वक्ते अमित भगत साहेब यांना पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करतील. अजून आहेत ना पुढचे.
सतीश शिंदे. विनंती करेन की त्यांना पुष्पगुच्छ देऊन श्रीफळ त्यांना शाल देऊन त्यांचे स्वागत करतील. अविनाश पाटील त्यांचं नाव पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करतील. नंतर सतीश शिंदे साहेब, सतीश शिंदे साहेब यांना आकाश पाटील साहेबांना मी विनंती करेल त्यांनी सतीश शिंदे साहेबांना पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचे स्वागत करायचे आहे. यानंतर राज पांगे साहेब पर्यवेक्षक यांना आकाश पाटील साहेब पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचे स्वागत करतील. यानंतर आकाश पाटील साहेब यांना वैद्य साहेब पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करतील. यानंतर मी वैद्य साहेबांना विनंती करेल की त्यांनी इथे येऊन यांना वैद्य साहेबांना भावसार साहेब यांना विनंती करेल की त्यांनी वैद्य साहेब यांना पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचे स्वागत करायचे आहे. साहेबांना मस्के साहेब, भावसार साहेब यांना मस्के साहेब शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करतील. कुडाळकर ते आहे, त्यांनी त्वरित स्टेज जवळ यायचं आहे. कुडाळकर आणि अगस्तीन. अविनाश काटे साहेब, कुडाळकर हे दोन्ही कामगार आपल्या क्षपणभूमीवर मांसवाहिनी या नगरामधील हे कामगार आहेत. देवनार क्षपणभूमी मधील कुडाळकर हे वाहन चालक आहेत आणि अगस्तीन हे स्वच्छक आहेत. हे दोन्ही कामगार क्षेपणभूमीमधील सर्व अधिकारी जे अधिकारी त्यांनी दिलेलं काम अतिशय चोखपणे पार पाडत आलेले आहेत. कामामध्ये कोणत्याही प्रकारचा आळसपणा किंवा दिरंगाई न करता त्यांचा हा आता काही दिवसात हे दोघेही सेवानिवृत्त होणार आहेत. या ठिकाणी अविनाश काटे साहेब यांना मी विनंती करेल त्यांना अगस्तीन यांना शाल आणि जे सन्मान चिन्ह आणलेलं आहे ते देऊन त्यांचं स्वागत करतील. यानंतर स्वागत समारंभाचा कार्यक्रम पूर्ण पार पडलेला आहे. भावसार साहेब यांना मी विनंती करेन त्यांनी इथे स्टेजवर येऊन करायचं आहे 2 शब्दात. अतिथी, सर्व श्रोतेगण या सर्वांना नमस्कार करून आज हा कार्यक्रम होण्यासाठी आमच्या कमिटीतर्फे सर्वांनी मेहनत घेतली. पण त्या मेहनतीत श्री सतीश घेवडे आणि प्रवीण जाधव हे आघाडीत होते. त्यांचे सर्वात प्रथम मी आभार मानेन. तसंच
कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री हेमंत कदम साहेब व आपले प्रमुख वक्ते अमित भगत साहेब व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख अभियंता श्री अविनाश काते साहेब व उपप्रमुख अभियंता श्री अजय पाटील साहेब येणार होते, पण काही कार्यालयीन कामानिमित्त ते येऊ शकले नाहीत. पण कार्यकारी अभियंता श्री नितीन परब साहेब हे सर्व आलेले, त्यांचे आभार मानून मी हा कार्यक्रम त्यांचे सगळ्यांचे आभार मानून परत सूत्रसंचालन श्री हेमंत कदम साहेब यांच्याकडे देतो. आजच्या या जयंती उत्सव कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालेले, माझ्या शब्दाला मान देऊन ॲडव्होकेट BC कांबळे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते या ठिकाणी आणि म्युन्सिपल मजदूर युनियनमध्ये अत्यंत धडाडीने काम केलेले माझे अंकल या ठिकाणी आलेले आहेत, PD जाधव. त्यांना मी विनंती करेल त्यांनी स्टेजवर यायचं आहे. भाऊसर साहेब यांना मी विनंती करेल की वैद्य साहेब हे पुष्पगुच्छ देऊन, माझे अंकल या ठिकाणी जे आलेले आहेत ते म्युन्सिपल मजदूर युनियनचे निष्ठावंत कार्यकर्ते, त्यांना पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचे स्वागत करत आहेत. तसेच कार्यक्रमाचं उत्कृष्ट संचालन केल्याबद्दल श्री आकाश पाटील साहेब यांना मी विनंती करेल की श्री हेमंत कदम साहेब यांचा त्यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करावा. हां बोल. आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे कोणताही कार्यक्रम संपल्यानंतर तर जे जे कुणी आहेत खाली बसलेले त्यांनी वरती स्टेजवर या. एक शेवटची आपल्याला शरणार्थी घ्यायची आहे. लंके साहेब जरा 2 मिनटं येता का स्टेजवर? शरणार्थी आपल्याला घ्यायचं आहे. महापुरुषांच्या समोर उभे राहून एक शेवटची शरणार्थी आपल्याला घ्यायची आहे. शरणार्थी म्हणजे कार्यक्रमाचा समारोप करताना ही बोलली जाते. नत्थि मे शरणं अय्यम बुद्धो मे शरणं वरम एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमंगलम. नत्थि मे शरणं अय्यम धम्मो मे शरणं वरम एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमंगलम. नत्थि मे शरणं अय्यम संघो मे शरणं वरम एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमंगलम. साधु साधु साधु. सर्वांच्या प्रति मंगल कामना, सर्वांना सुख लाभो, वैभव लाभो अशी सदिच्छा व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप करतो. फुलाची पाकळी म्हणून पुष्पगुच्छ
व एक अल्पशी भेट आमच्याकडून देण्यात येत आहे. हां, श्री प्रवीण जाधव साहेब कांबळे साहेबांना, श्री गाडे साहेब मस्के साहेबांना, श्री सचिन गायकवाड साहेब चांदिवडे साहेबांना, श्री कांबळे साहेब पवार साहेबांना, श्री घेवदे साहेब, श्री सतीश माळी साहेब यांना व सर्वांतर्फे प्रभारी समुप श्री वैद्य साहेब यांना. उभं राहा. थँक्यू. श्री चांदिवडे साहेब प्रवीण जाधव साहेबांना देतील. श्री सतीश माळी साहेब भाऊसाहेब साहेबांना देतील. श्री सचिन गायकवाड साहेब गाडे साहेबांना देतील. हां, ठीक. हां, म्हणून श्री भाऊसाहेब साहेब सचिन गायकवाड साहेबांना देतील. श्री मंगेश कदम हे श्री भाऊसाहेब साहेबांना यांना फुलगुच्छ देतील. कामगारांच्या वतीने श्री भाऊसाहेब साहेबांना फुलगुच्छ अर्पण केलेले आहे. ओके. थांबा थांबा. थांबा. थँक्यू. सुर में गाना सीखिए पाधानीसा ऐप के साथ. AI पावर्ड पर्सनल म्यूजिक टीचर फ्रॉम सारेगामा.